शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतीतील कोणत्याही पिकाचं उत्पादन घेत असताना तुमच्या अनुभवाचा उपयोग घेत असता। काही शेतकरी बांधवांचा 20-20, 25-25 वर्षाचा अनुभव असेल, काही शेतकरी बांधवांचा 10 ते 15 वर्षाचा शेतीतील अनुभव असेल, तर माझ्यासारख्या शेतकरी मित्रांचा 2 ते 4 वर्षाचा शेतीमधील अनुभव असेल। सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही शेतीतील जे उत्पादन घेत असा, वेगवेगळे शेतीतील उत्पादन घेत असताना तुम्ही तुमच्या अनुभवाचा उपयोग करत असता। पण अनुभवाबरोबरच संशोधनाची साथ असेल तर अनुभवाला संशोधनाची साथ असेल तर उत्पादन वाढेल की कमी होईल? संशोधन किती फायद्याचं ठरू शकतं, शेतकऱ्यांसाठी संशोधन किती फायद्याचं ठरू शकतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। यासाठी एक उदाहरण घ्या। तुम्ही 1 एकर मका लागवड केलेली आहे। त्यासाठी तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत 2 गोण्या युरिया किंवा 2 गोण्या युरिया आणि 2 गोण्या NPKS खतांचा वापर करत असता। त्यामध्ये 15-15 असेल, 20-20-13 असेल किंवा 10-26-26 असेल, असे 2 गोण्या आणि तुम्ही 2 गोण्या युरियाच्या वापरत असाल आणि तुम्ही सांगत असाल की आम्हाला भरघोस उत्पन्न एवढ्याच गोण्या खत वापरल्यानंतर आम्हाला सर्वाधिक उत्पादन मिळतं। पण विद्यापीठ जे कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी निष्कर्ष काढला असेल, संशोधनातून त्यांनी जर असा निष्कर्ष काढला असेल की 1 एकर मकासाठी 1च गोणी युरिया आणि 1च गोणी NPKS वापरून तुम्ही मकाचं हायेस्ट उत्पादन घेऊ शकता, तर आपला 1-1 गोणीचा खर्च हा जादा होत नाही का? अजून दुसरं एक उदाहरण घेऊयात। समजा तुमची कपाशी आहे किंवा कांद्याचं उत्पादन तुम्ही घेत आहात आणि कांद्यावरती एखादा रोग पडल्यानंतर तुम्ही कृषी सेवा केंद्रात जाऊन तेथे औषधांची मागणी करता आणि कृषी सेवक तुम्हाला तुमचं एक डोस, जवळपास एकराचा डोस हजाराच्या पुढे तुमचा नेऊन घालत असतो। यामध्ये मग तो कीटकनाशक असेल, फंगीसाईड असेल, स्टिकर, पोषक वगैरे सर्व काही देऊन तुमचा खर्च एकराचा एका औषध फवारणीचा खर्च हजाराच्या पुढे तुमचा नेऊन घालत असतो। पण कृषी विद्यापीठ जो संशोधन करतात आणि त्यांनी जे सांगितलं असतं की या पिकासाठी तुम्ही फक्त हेच औषध वापरा, हे औषध वापरल्यानंतर तुमचा हा रोग नाहीसा होणार आहे, तर ज्या ठिकाणी तुमचा खर्च 100 रुपये असायला हवा त्या ठिकाणी तुमचा खर्च जर हजाराच्या पुढे जात असेल तर यामध्ये तोटा कोणाचा आहे? शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपलाच नुकसान या ठिकाणी होत असतं। त्यामुळे शेतीतील अनुभवाबरोबर संशोधनाचाही आपण आधार घ्यायला हवा। संशोधनाचा आधार घेतल्यानंतर शेतकरी मित्राला आपल्याला यामध्ये नक्कीच फायदा होईल। आता वेगवेगळ्या पिकांबाबतचं वेगवेगळं संशोधन हे मग आपल्याला कुठून घ्यायचं आहे? विद्यापीठ जे संशोधन करतात आणि वेगवेगळ्या पिकांचं संशोधन जे त्यांनी त्यांच्या वेबसाईट्सवरती अपलोड केलेलं असतं ते आता तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो। त्यासाठी आता तुम्हाला एका वेबसाईटवरती जायचं आहे, जी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे। त्यावरती या संबंधीचा संशोधनावर सर्व डेटा त्यामध्ये अपलोड केलेला असतो। आता ही कोणती वेबसाईट आहे? तर वेबसाईट बघा कोणती आहे, www.कृषी.महाराष्ट्र.gov.in। व्हिडिओच्या खाली तुम्हाला ही वेबसाईट दिसेल। या वेबसाईटची तुम्हाला मदत घ्यायची आहे। या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर, कृषी शासनाच्या वेबसाईटमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे कृषी विद्यापीठ, तुमच्या एरियासाठी कोणतं कृषी विद्यापीठ आहे त्या एरियाप्रमाणे तुम्ही कृषी विद्यापीठांची त्या वेबसाईट्सवरती त्यांनी त्यांचा संशोधनपर डेटा त्यामध्ये अपलोड केलेला असतो। मग त्यामध्ये सर्व पिकांचा सर्व डेटा त्यामध्ये अपलोड केला असतो। जसे कपाशी असेल, ऊस असेल, मका असेल, कांदा असेल आणि अनेक तूर, मूग असे वेगवेगळे सर्व पिकांचे संशोधनपर सर्वच पुस्तके त्यांनी त्या ठिकाणी अपलोड केलेले असतात। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये जी उत्पादने घेत असाल तुम्ही ज्या पिकाचं उत्पादन घेत असाल त्या पिकाबाबतचं संशोधनपर पुस्तक त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंतचं सर्व संशोधन त्यांनी त्यांच्या
संशोधनपर पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं. तुम्हाला फक्त ते वाचायचं आहे आणि तुमचा अनुभव प्लस त्यांचं संशोधन, तुमचा अनुभव प्लस त्यांचं संशोधन दोन्ही व्यवस्थितपणे वाचून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आता यामध्ये जी वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत आहे, परंतु काही शेतकऱ्यांना ती माहीत नाही आहे. मित्रांनो, 50% शेतकरी बांधवांना याबाबत माहीत असेल, या वेबसाईटबाबत माहीत असेल आणि ते त्याचा फायदासुद्धा घेत असतील. आणि काही शेतकरी ज्या बांधवांना माहीत नाही आहे त्यांना त्या वेबसाईटवरती जाऊन त्या माहितीपर पुस्तिका कशा डाउनलोड करायच्या, त्याचा संशोधनपर निबंधांचा फायदा कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सविस्तर प्रॅक्टिकल मोबाईलवरती करून दाखवणार आहे. तुम्हाला त्याबाबतची सविस्तर माहिती देणार आहे. ती पुस्तिका वेबसाईटमध्ये जाण्यापासून ते पुस्तिका डाउनलोड करेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला देणार आहे. तेव्हा चला कुठलाही वेळ न घालवता पुढील माहिती बघूयात मोबाईलच्या स्क्रीनवरती. तेव्हा चला मोबाईलच्या स्क्रीनवरती. शेतकरी मित्रांनो, मी सांगितलेली वेबसाईट पुन्हा एकदा पहा. कृषी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट्सवरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. मित्रांनो, ही वेबसाईट महाराष्ट्र सरकारकडून चालवली जाते. यावरती जो डेटा अपडेट केला जातो किंवा डेटा अपलोड केला जातो तो पूर्णपणे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी अपलोड केलेला असतो. यामध्ये त्यांची संशोधनपर निबंध असतील किंवा अनेक शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या वेबसाईट्सवरती अपलोड केलेल्या असतात. तेव्हा प्रत्येक शेतकरी मित्रांनी याचा फायदा अवश्य घ्यायला हवा. मित्रांनो बघा, यामध्ये पीक लागवड पद्धत, शिक्षण, हवामान व पर्जन्य तसेच इतर सुविधा असे अनेक सुविधा त्यांच्या वेबसाईट्सवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यांचे संशोधन, प्रत्येक पिकाबाबतचं संशोधन तुम्हाला कसं पाहायचं आहे, तर ते पाहण्यासाठी या ठिकाणी पीक लागवड पद्धत यावरती केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भाजीपाला, फुले, कडधान्य, मसाले, धान्य तसेच नगदी पिके व औषधी वनस्पती यांच्या सर्व संशोधन तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. तर नगदी पिके बघा, तुम्ही जर धान्याचं उत्पादन घेत असाल, विविध धान्यांचं उत्पादन तुम्ही जर घेत असाल तर या ठिकाणी धान्य या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून यावरती भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका तसेच इतर अनेक पिके यामध्ये दिलेली आहेत. तुम्ही जर नगदी पिके घेत असाल, जसे ऊस आणि कापूस यांसारखे नगदी पिके तुम्ही जर तुमच्या शेतीमध्ये करत असाल तर नगदी पिके या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ऊस किंवा कापूस तुम्ही जे उत्पादन तुमच्या शेतामध्ये घेत आहात त्यावरती त्याबाबतची तुम्ही संशोधनपर पुस्तिका या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. तर चला आपण एक उदाहरणार्थ कापूस याबाबतचं संशोधनपर पुस्तिका ज्या विद्यापीठांनी, कृषी विद्यापीठांनी अपलोड केलेल्या आहेत त्याबाबतची माहिती बघूयात. तर आपल्यासमोर कापूस पिकासाठीचं त्यांचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. तर यामध्ये त्यांची भरपूर अशी माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे. पेरणीतील अंतर किती असायला हवं, पेरणीसाठी कोणत्या वाणांची निवड करायला हवी, तसेच बीज प्रक्रिया कोणती करायला पाहिजे, अंतर्मशागती कोणत्या प्रकारच्या असायला हव्यात, त्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा कपाशीसाठी कशा प्रकारे असायला हवा. तर बघा, कपाशीसाठी रासायनिक खते प्रति हेक्टरी किती रासायनिक खतांचा वापर करायला हवा ते यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. तर पहा, प्रति हेक्टरी 100 किलो युरिया, 50 किलो स्फुरद तर 50 किलो पलाश इतकंच तुम्हाला हेक्टरी कपाशीसाठी वापरायचं आहे. यापेक्षा जास्त तुम्ही वापर करू नका असं कृषी विद्यापीठाने आपल्याला सांगितलं आहे. खतांवर आपण जास्त खर्च करत असेल तर आपला उत्पादन खर्च हा वाढत जातो. पीक उत्पादन जास्त काढण्यासाठी शेतकरी जास्त खतांचा वापर करतात, परंतु असं नाही ना की खत जास्त टाकले म्हणून ते पीक जास्त घेणार आहे आणि तुम्हाला जास्त उत्पादन देणार आहे. पिकाची
क्षमता जर 100 किलो युरिया, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश इतकीच असेल, 2.5 एकरामध्ये फक्त त्यांची क्षमता जर इतकीच असेल तर यापेक्षा खतांचा जास्त वापर आपला नसायला हवा. यामध्येच तुम्ही जर बीटी वाणांची निवड तुमच्या शेतीमध्ये करत असाल तर 25% रासायनिक खतमात्रा यामध्ये वाढून घ्यायची आहे. जसं 100 किलो 50-50 किलो आपण यामध्ये वापरत होतो, या ठिकाणी 15-15 किलो अजून वाढून घ्यायचं आहे. जसं 125 किलोग्रॅम युरिया, 65 किलोग्रॅम स्फुरद आणि 65 किलोग्रॅम यामध्ये पालाश आपलं असायला हवं. आता पहा, जे आपल्या पिकांवरती वेगवेगळे रोग येत असतात तर त्याबाबतचं पिकांचं रोगांपासून व्यवस्थापन कसं करायचं आहे ते देखील आपल्याला त्यांनी यामध्ये सविस्तर सांगितलेलं असतं. तर बघा, रोगांची नावे त्यांनी या साईटला दिलेली आहेत. त्यावरती उपाय कोणते असायला हवे ते उजव्या बाजूला दिलेलं आहे. समजा तुमच्या कपाशी पिकावरती बुरशीजन्य करपा आलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही आता कोणतं औषध वापरायला हवं ते यांनी यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. जसं याने सांगितलं आहे की बुरशीजन्य करपा जर तुमच्या कपाशीवरती आलेला असेल तर तुम्ही प्रॉपिकोनॅझोल 500 मिली किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 150 ग्रॅम प्लस स्टेप्टोसायक्लिन 60 ग्रॅम तर 500 मिली पाण्यात मिसळून 100 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या तुम्हाला यावरती करायच्या आहेत. तसे तुम्ही कपाशीवरील कीड व्यवस्थापनसुद्धा अशाच प्रकारे करू शकता. तुमच्या पिकावरती जर मवा पडलेला असेल तर यावरती कोणतं औषध तुम्ही फवारायला हवं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखादा रोग आल्यानंतर कृषी सेवा केंद्रामध्ये जातात, तेथे औषधांची मागणी करतात, त्यावेळी ते आपल्याला एक्स्ट्राची औषधं त्यामध्ये देत असतात. रोगावर नियंत्रण करणारं औषध तर ते देतातच, परंतु एक्स्ट्रा जसं पोषक असेल, स्टिकर असेल, अजूनही ते बऱ्याच प्रकारचे औषधं आपल्याला देतात आणि यामध्ये आपला उत्पादन खर्च वाढून जातो. एकेका औषध फवारणीचा खर्च ज्या ठिकाणी आपला 25% व्हायला हवा ते आपला 100%पर्यंत नेऊन घालत असतात. यामुळे कृषी विद्यापीठांनी जी सुचवलेली औषधं असतात किंवा जी सुचवलेली खतांची मात्रा असते त्यांचा आपण वापर या ठिकाणी करायला हवा, जेणेकरून आपला पीक खर्च देखील कमी होईल आणि आपल्याला उत्पन्न देखील तुम्ही ज्या प्रकारे उत्पन्न घेत असाल तेवढं मिळेल किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन मिळण्याचे यामध्ये चान्सेस असतात. तर अशी संशोधनपर निबंध पुस्तिका त्यांनी वेगवेगळ्या पिकांसंदर्भातील अपलोड केलेल्या असतात, त्या तुम्ही बघायला हव्या. प्रत्येक शेतकऱ्यांनी या वेबसाईटचा फायदा अवश्य घ्यायला हवा. तर अशा प्रकारे या वेबसाईटचा फायदा तुम्ही वेगवेगळ्या पिकांसाठी घेऊ शकता आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा फायदा अवश्य घ्यायलाच हवा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.